मंडळी, कलर्स मराठीवर लवकरच अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली सुख कळले ही नवीन मालिका दाखल होत आहे. स्पृहा आणि सागर सोबतच या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले आणि बालकलाकार मिमी खडसे हे सुद्धा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. नुकताच या मालिकेचा दमदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसते. तर या मालिकेत महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम हा एक महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर सोहम बांदेकरने नवे लक्ष या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तो बाई पण भारी देवा या चित्रपटात सुद्धा झळकला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची चांगली चर्चासुद्धा रंगली होती. आता सोहम हा स्पृहा जोशीच्या नव्या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर सोहम बांदेकर हा सध्या अभिनयासह निर्मितीची धुरासुद्धा सांभाळताना दिसत आहे. सोहम प्रोडक्शन हाऊस याचं काम सोहम स्वतः पाहतोय. या प्रोडक्शन हाऊसच्या सध्या 2 मालिका म्हणजेच ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या स्टार प्रवाहावर सुरू आहेत. यासोबतच आता या प्रोडक्शन हाऊसची आणखी एक नवी मालिका सुख कळले ही मालिकासुद्धा सोहम प्रोडक्शनच्या निर्मिती संस्थेनेच केली आहे. तर सुख कळले या मालिकेची निर्मिती सोहमने स्वतः आपल्या खांद्यावर घेतली आहे. तर सुख कळले या मालिकेच्या अगोदर सोहम प्रोडक्शनने आणखी काही मालिकांची निर्मिती केली आहे. यामध्ये ऑलमोस्ट सुफल संपन्न, नवे लक्ष, ललित 205, नांदा, सौख्य बरे यासोबतच ठरलं तर मग ही नावाजलेली मालिका आणि आता स्टार प्रवाहावर चालू असलेली घरोघरी मातीच्या चुली या मालिकासुद्धा सोहम प्रोडक्शन निर्मितच आहेत. तर स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली सुख कळले या मालिकेच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदारी आदेश बांदेकर यांनी सोहम बांदेकर यांच्या खांद्यावर दिली आहे. तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे? यासोबतच सुख कळले या नवीन मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.